Good morning, everyone. Myself, Dr. A.D. Adav, Assistant Professor and Head of the Department of Microbiology, Late Pushpadev Patel Art and Science College, Risu. Today, we are discuss the last point of unit number 2. Microbial control is nothing but the chemotherapeutic agent. The number of different kinds of chemotherapeutic agent generally utilization for the control of pathogenic microorganism. Mainly, so many such type of antibiotics mainly present in the market, and they can easily utilize for the control of number of different pathogenic microorganisms. But how can they work of chemotherapeutic agent? Chemotherapeutic agent is nothing but the such type of treatment of pathogenic microorganism which kill by different ways. For example, damage of the cell wall, damage of the protein synthesis machinery, stop the DNA replication. Such type of process generally utilization for the control of pathogenic microorganism in our host body. Okay, but which without any side effect. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण वन बाय वन केमोथेरपी एजंट म्हणजे काय, अँटीबायोटिक म्हणजे काय, ते कसा इम्पॉर्टंट रोल प्ले करते आणि कोणत्या प्रकारे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमला बॉडीच्या आतमध्ये किल करते ते आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये. तर अँटीबायोटिक म्हणजे काय? A chemical substances produced by the microorganism that inhibit the growth of kill of other microorganism. Okay, antimicrobial agent, the chemical substances from a biological source or produced by the chemical synthesis that kills or inhibit the growth of microorganism. म्हणजे बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझमना प्रोड्यूस केलेला केमिकल सबस्टन्सेस तो पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमला किल करण्यासाठी आपण वापरतो, त्यालाच आपण काय म्हणणार, सिम्पली ॲज अ अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिकचे वेगवेगळे सोर्सेससुद्धा आहे. नॅचरल अँटीबायोटिक आहे, सिंथेटिक अँटीबायोटिक आहे. म्हणजे नॅचरल केमोथेरपिक एजंट आहे आणि सिंथेटिक केमोथेरपिक एजंट आहे. नॅचरल केमोथेरपिक एजंट हा नॅचरली आपल्याला वेगवेगळ्या फंगल सोर्सेसपासून मिळते आणि सिंथेटिकमध्ये आपल्याला त्याला डिझाईन करावं लागते. ते अँटीबायोटिक केमिकली आपल्याला लॅबोरेटरीमध्ये तयार करावं लागते. फॉर एक्झाम्पल नॉरफ्लॉक्झासिन. ओके, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सिंथेटिकसुद्धा अँटीबायोटिक पाहायला मिळतात. आता रोल काय आहे केमोथेरपिक एजंटचा? बॅक्टेरियासायडल इफेक्ट म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये पॅथोजेनिक बॅक्टेरियाला किल करण्यासाठी. त्याच्यानंतर MIC-सुद्धा मेंटेन केली पाहिजे, मिनिमम इनिव्हेटरी कॉन्सन्ट्रेशन. कमीत कमी त्या केमोथेरपिक एजंटनं केमोथेरपिक एजंटनं खूप जास्त प्रमाणामध्ये पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमला किल केलं पाहिजे. कोणताही साईड इफेक्ट त्या केमोथेरपिक एजंटचा नसला पाहिजे ह्युमन बॉडीमध्ये. अँटीबायोटिक घेतल्यानंतर त्याचा साईड इफेक्ट जास्त नसला पाहिजे आणि तो पर्टिक्युलर अँटीबायोटिक ऑथराईज एजन्सीकडूनच सँक्शन करून आपल्या ह्युमन बॉडीपर्यंत तो गेला पाहिजे. त्याच्यानंतर इझिली अवेलेबल पाहिजे. त्याची लाईफ जास्त काळपर्यंत टिकून राहायला पाहिजे. त्याचे साईड इफेक्ट्स नसले पाहिजे. त्याचा जे रेट्स आहेत म्हणजे त्याची जे प्राईज आहे ती सर्वांना तो विकत घेता येईल असा असला पाहिजे. आता तुम्हाला माहीत आहे सध्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये रेमडेसिवियर सच टाईप ऑफ इंजेक्शन नॉट इझिली अवेलेबल अँड हाय कॉस्ट. वाय? बिकॉज खूप जास्त प्रमाणामध्ये पेशंट होते आणि त्याचा पुरवठा नव्हता आणि खूप हाय कॉस्ट होती. त्याच्यामुळे सुद्धा काही ठिकाणी प्रॉब्लेम आला होता. मग असं इन्फ्लक्च्युएशन झाल्यानंतर त्या कंडिशन आपल्याला तिथे सुटेबल होत नाही. असो, त्यानंतर टॉक्झिसिटी, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक आहे. सिलेक्टिव्ह टार्गेट असला पाहिजे. तो केमोथेरपिक एजंट त्या ज्या डिसीजसाठी आपण वापरतो त्या ठिकाणी जाऊनच त्यानं वर्क केलं पाहिजे. जास्तीत जास्त बॅक्टेरियाला केलं पाहिजे. जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गनिझम त्याने किल केले पाहिजे. नॉर्मल फ्लोराला त्यानं किल केलं नाही पाहिजे. नॉर्मल फ्लोरा आर दोज मायक्रोऑर्गनिझम विच बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम प्रेझेंट इनसाइड अँड आउटसाइड द बॉडी ऑफ द होस्ट. ओके, जे बेनिफिशियल मायक्रोऑर्गनिझम आहे बॉडीमधले की जे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमला नॅचरली किल करतात त्याला ते खराब केलं नाही पाहिजे केमोथेरपिक एजंटनं. त्याच्यानंतर मी सांगितलं की गुड ॲब्झॉर्प्शन असलं पाहिजे. हे त्यानं काही कॅरेक्टरिस्टिक केमोथेरपिक एजंटनं शो केले पाहिजे, दाखवले पाहिजे. आता केमोथेरपिक एजंटचं जर आपण क्लासिफिकेशन केलं
तर त्याचं क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ फंक्शन, देन स्ट्रक्चर ऑफ केमिकल नेचर ऑफ दॅट पर्टिक्युलर केमोथेरपिक एजंट. आता कोणकोणते आता बघा, वेगवेगळ्या पद्धतीनं पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझमला किल केल्या जाते. फॉर एक्झाम्पल पॅथोजेनिक बॅक्टेरिया तुम्हाला माहिती आहे, बॅक्टेरियल सेल स्ट्रक्चर तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये मागच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये त्याचं बघितलेलं आहे. स्ट्रक्चर वगैरे काय असते, सेल वॉल असते, त्याच्या आतमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, RNA असते, DNA असतो, सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन असते आणि सर्व प्रकारचं जसं सेल फंक्शनिंग आहे नॉर्मल ह्युमन बॉडीचं, तसंच बॅक्टेरियाचं सुद्धा सेल फंक्शनिंग असते. परंतु अशा वेळेस तो पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम असल्यामुळे आपल्याला त्याला काय करायचं, किल करायचं आहे. कशाला? पॅथोजेनिक बॅक्टेरियाला. मग त्याची जी सेल वॉल आहे नाग आणि नामनं मेडअप झालेली, N ॲसिटिल ग्लुकोजामाइन आणि N ॲसिटिल मिरॅमिक ॲसिडनं ग्लायकोसाइटिक लिंकेजनं जे काय सेल वॉल त्याची बनलेली आहे, अल्टिमेटली ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असेल तर त्याची सेल वॉल रिजिड असणार आहे आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असेल तर त्याची सेल वॉल कशी असणार आहे, थिन असणार आहे. तर हे आपण सर्व शिकलेलं आहे, हे पाहिलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिल्याचं इनिबिशन करायचे आहे. पॅथोजेनिक बॅक्टेरियल सेल वॉल जी आहे ती आपल्याला रप्चर करायची आहे, ती आपल्याला तोडून टाकायची आहे. मग असे कोणकोणते केमोथेरपिक एजंट आहे की जे जनरली सेल वॉलला डिग्रेड करतात, सेल वॉलला लायसिस करतात, सेल वॉलला रप्चर करतात. तर ते काही नावं दिलेली आहेत. बीटा लॅक्टम रिंग जो मायक्रोऑर्गनिझम असतो त्याच्यामध्ये मेनली पेनिसिलिन आहे, सेपॅलोस्पोरिन आहे, मोनोबॅक्टम्स आहे, हे ग्लायकोपेप्टाइड्स आहेत. ओके, हे काही आहेत की हे सेल वॉल सिंथेसिस होऊ देत नाही त्या बॅक्टेरियल सेल वॉलची. आता इथं इनिबिशन ऑफ सेल वॉल सिंथेसिस, पेनिसिलिन अँटीबायोटिक अलेक्झांडर फ्लेमिंगनं 1929मध्ये हा पेनिसिलिन नावाचा शोध काढला, पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक शोधून काढला. त्याच्यानंतर अँटीबायोटिकची कन्सेप्ट जी आहे ती लोकांसमोर आलेली आहे. मग आता हे कसं वर्क करते, हे बीटा लॅक्टम रिंग जे आहे ते सेल वॉलला डिग्रेड करते आणि त्याच्यामुळे तो जो बॅक्टेरिया आहे तो जो बॅक्टेरिया आहे त्याची बॅक्टेरिया सेल वॉल जी आहे ती डिग्रेड होणार आहे आणि तो जिवंत राहणार नाही, ती सेल लायसिस होईल, ब्रस्ट होईल. ओके, त्याच्यानंतर सेल वॉल सिंथेसिससुद्धा आहे. त्याच्यानंतर आता या पिक्चरमध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. ग्लायकोपेप्टाइड बॉन्ड जे आहे ते रप्चर केलेलं आहे. नाग या नाम म्हणजे स्टॅफिलोकोकस ऑरियस हा जो पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम आहे, इनिबिट बाय पेनिसिलियम अँड सेपॅलोस्पोरिन. तर त्याची सेल वॉल जी रप्चर करते ते याच्यामध्ये तुम्हाला इझिली पाहायला मिळत आहे. ओके, आता हे बघा, ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची सेल वॉल ही जाड असते, ग्राम निगेटिव्हची बॅक्टेरिया सेल वॉल ही थिन असते. मग ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला किल करण्यासाठी इझिली आपण किल करू शकतो, कारण त्याची सेल वॉल लवकर रप्चर होईल. ग्राम पॉझिटिव्हला थोडासा वेळ लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर ग्लायकोपेप्टाइड्स. ओके, आता हे सर्वच्या सर्व तुम्हाला मायक्रोबियल कंट्रोल करायचं आहे. मायक्रोबियल कंट्रोल म्हणजे काय, आत्ता लोक आपण पाहिलं की वातावरणामधले मायक्रोऑर्गनिझम कसे किल केले, आपण फ्युमिगेशन केलं, वेगवेगळे केमिकल कंपाऊंड, इथिलिन ऑक्साईड असेल, फिनॉल असेल, वेगवेगळे क्लोरीन असेल किंवा वेगवेगळे असे वेगवेगळे केमिकल कंपाऊंड स्प्रे करून वातावरणाला पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम क्लीन केला. त्याच्यानंतर घरातलं काही फ्लोअर्स असतील, टॉयलेट असतील, लॅट्रिन्स असतील, सोप असतील, डिटर्जंट असेल, ह्युमन सरफेसवरचा सुद्धा आपण मायक्रोऑर्गनिझम रिमूव्ह केला. घरातला सुद्धा मायक्रोऑर्गनिझम आपण किल केलेला आहे. आता ह्युमन बॉडीच्या सरफेसवरचा आणि ह्युमन बॉडीच्या आतमधला मायक्रोऑर्गनिझम आपल्याला किल करायचा आहे. म्हणजे आता आपल्याला जर एखादा डिसीज झाला, फॉर एक्झाम्पल टायफॉईड झाला असेल तर अल्टिमेटली टायफॉईडचे बॅक्टेरिया आपल्या ह्युमन बॉडीमध्ये असणार आहे. मग अशा वेळेस त्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक घ्यावं लागेल. अँटीबायोटिक मग त्या जे पॅथोजेनिक साल्मोनेला टायफी नावाचा जो ज्या बॅक्टेरियामुळे टायफॉईड होतो, त्यामुळे तो टायफॉईड साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी आपल्याला एक अँटीबायोटिक घ्यावं लागेल आणि ते अँटीबायोटिक मग साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियाच्या सेल्स ज्या आपल्या शरीराच्या आतमध्ये, आपल्या बॉडीच्या आतमध्ये आहेत ते किल करतील. ओके, यालाच आपण काय म्हणून राहिलो, मायक्रोबियल कंट्रोल. मग काही अँटीबायोटिक्स, काही केमोथेरपिक एजंट काय करणार आहे, बॅक्टेरियाची सेल वॉल डिग्रेड करेल, त्याची सेल वॉल तयार होऊ देणार नाही, त्याची सेल वॉल जी आहे तयार झाली ती रप्चर करेल. ओके, मग काही जे आहेत, आता हे बघा,
पहिल्यांदा सेल वॉल आपण रप्चर केलेली आहे पेनिसिलिन सेफॅलोस्पोरिन नावाच्या अँटीबायोटिक केमोथेरपिक एजंट घेऊन. आता आपल्याला काही केमोथेरपिक एजंट असे यूज करायचे, फॉर एक्झाम्पल जेट्टामायसिन, टोब्रामायसिन, ॲम्फिसिलिन वगैरे जे आहे, टेट्रासायक्लिन, डिऑक्झीसायक्लिन, हे जे आहे या वेगवेगळ्या केमोथेरपिक एजंटना आपण प्रोटीन सिंथेसिस मशिनरी. आता तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये सुद्धा प्रोटीन सिंथेसिस चालते. DNA पासून DNA, त्याला आपण DNA रेप्लिकेशन म्हणतो. DNA पासून RNA, याला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणतो. MRNA पासून प्रोटीन सिंथेसिस, याला आपण ट्रान्सलेशन, ही प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. तर मग ही प्रोसेस जी आहे, हे बघा इथं DNA पासून DNA झाला, त्याला रेप्लिकेशन म्हटलं. DNA पासून MRNA, त्याला झाला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हटलं. MRNA पासून प्रोटीन सिंथेसिस झाला, या प्रोसेसला आपण काय म्हटलेलं आहे, ट्रान्सलेशन. मग हे रेप्लिकेशन DNA पासून DNAच तयार होऊ द्यायचा नाही, याला रप्चर करायचं. काही केमोथेरपिक एजंट याला रप्चर करेल, DNA पासून MRNA तयार होऊ देणार नाही, ट्रान्सक्रिप्शन होऊ देणार नाही, किंवा DNA पासून ट्रान्सलेशन होऊ देणार. प्रोटीन सिंथेसिस जर त्या सेलच्या आतमध्ये तयार झालं नाही तर अल्टिमेटली तो जो बॅक्टेरिया आहे तो जगणार नाही, त्याचा प्रोटीन सिंथेसिस मशिनरी नाही, त्याला अमायनो ॲसिड तयार होणार नाही, प्रोटीन तयार नाही होणार. आणि प्रोटीन जर त्याला भेटलं नाही खायला तर तो बॅक्टेरियल सेल जगणार आहे का, नाही. तर मग केमोथेरपिक एजंट अँटीबायोटिक जे आहे ते सेल वॉल बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जाऊन प्रोटीन सिंथेसिस मशिनरी त्या बॅक्टेरियल सेलमधली काय करतात, टोटली डिस्टर्ब करतात. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस थांबवतात, ट्रान्सलेशन प्रोसेस डिस्टर्ब करतात, आणि त्याच्यामुळे प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. आणि प्रोटीन सिंथेसिस जर नाही झालं तर ती अल्टिमेटली बॅक्टेरियल सेल जी आहे ती किल होणार आहे. आता टेट्रासायक्लिनसुद्धा त्याच पद्धतीमध्ये वर्क करते. त्याच्यानंतर क्लोरामफेनिकॉलसुद्धा त्याच पद्धतीमध्ये वर्क करते. आता हे बघा ट्रान्सलेशन प्रोसेस, MRNA पासून प्रोटीन तयार होऊन राहिलेला आहे. MRNA जो आहे तो अँटीकोडॉन प्रोड्यूस होतील, आणि MRNA पासून अमायनो रायबोझोममध्ये काय होतील, अमायनो ॲसिड तयार होतील. अमायनो ॲसिडपासून 20 अमायनो ॲसिड झाले की ही बघा इथं चेन बघू शकता, इथं 1 2 3 दिलेलं आहे. इथं ही प्रोटीनची चेन आहे, परंतु ही प्रोटीनची चेन आपल्याला काय करायचं आहे, डिस्टर्ब करायचं आहे, रायबोझोमला डिस्टर्ब करायचं आहे. ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे ती स्टॉप करायची वेगवेगळ्या केमोथेरपिक एजंटना, ज्याच्यामुळे बॅक्टेरियल सेल काय होणार आहे, ते बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. आणि बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये प्रोटीन सिंथेसिस न झाल्यामुळे तो बॅक्टेरिया काय होणार आहे, तिथे किल होणार आहे. इनिबिशन ऑफ मेम्ब्रेन फंक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं फंक्शन तुम्हाला माहीत आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन, बॅक्टेरियल सेलला ट्रान्सपोर्टेशन, ATP वगैरे, वॉटर वगैरे, न्यूट्रियन्स वगैरे अपटेक बॅक्टेरियल सेल हे प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून घेत असते. आणि मग प्लाझ्मा मेम्ब्रेनच जर रप्चर केली, प्लाझ्मा मेम्ब्रेन जर बॅक्टेरियल सेलची खराब केली वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सनं, तर तो पॅथोजेनिक बॅक्टेरिया जगणार आहे का, नाही. क्विनिन कोन्स इनिबिट द DNA सिंथेसिस. DNA पासून DNA प्रोसेस होते. आता तुम्हाला माहिती आहे प्रोटीन सिंथेसिसमध्ये DNA पासून DNA तयार होतो, त्याला DNA रेप्लिकेशन म्हणतो. DNA पासून MRNA तयार होतं, त्याला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणतो. MRNA पासून प्रोटीन तयार होतो, त्याला ट्रान्सलेशन म्हणतो. मग DNA रेप्लिकेशन असेल, ट्रान्सक्रिप्शन असेल, ट्रान्सलेशन असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक जे आहेत ते बॅक्टेरियल सेलचं प्रोटीन सिंथेसिस मशिनरी डिस्टर्ब करते. म्हणजे DNA पासून DNA तयार नाही होणार तर ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस होणारच नाही. किंवा DNA पासून DNA तयार झाला तर DNA पासून MRNA ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होऊ देणार नाही. मग MRNA तयार झाला तर MRNA पासून प्रोटीन तयार होणार देणार नाही. ट्रान्सलेशन प्रोसेस जी आहे ती रप्चर करतील, आणि अल्टिमेटली पॅथोजेनिक बॅक्टेरिया काय होणार आहे, मग किल होणार आहे. अशा प्रकारे आपण मायक्रोबियल कंट्रोल केमोथेरपिक एजंटना आपण करू शकतो. आता काही रेजिस्टन्सीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत. ओके, तर इथे आपण आज थांबणार आहे. तुम्ही आता बघितलेलं आहे की आपण काय काय केलेलं आहे. केमोथेरपिक एजंट, अँटीबायोटिक, त्याची डेफिनेशन सांगितली. केमिकल सबस्टन्स जनरल युटिलायझेशन टू किल द पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम. ओके, त्याला आपण अँटीबायोटिक केमोथेरपिक एजंट म्हटलेलं आहे. त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक पाहिले. तो इझिली अवेलेबल असला पाहिजे, त्यानं जास्तीत जास्त पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझमला किल केलं पाहिजे, त्याचे साईड इफेक्ट ह्युमन बॉडीला नसले पाहिजे, टार्गेट टिश्यूवरच जाऊन त्यानं वर्क केलं पाहिजे,
अदर ऑर्गन बॉडीमधले खराब केले नाही पाहिजे, तरच आपण त्याला अँटीबायोटिक म्हणत असतो. मग हे अँटीबायोटिक घेतल्यानंतर बॉडीच्या आतमधलं जे आपल्याला डिसीज झालेलं आहे, जे पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये आहेत, तर मग त्याची बॅक्टेरियल सेल काही केमोथेरपिक एजंट डिस्टर्ब करतील, खराब करतील, ते बॅक्टेरियाला किल करतील. मग काही जे केमोथेरपिक एजंट आहे ते प्रोटीन सिंथेसिस मशिनरी डिस्टर्ब करतील, म्हणजे DNA पासून DNA तयार होऊ देणार नाही, DNA पासून mRNA तयार होऊ देणार नाही, mRNA पासून प्रोटीन जी आहे ते तयार होऊ देणार नाही. ही सिस्टीम टोटली तिथे डिस्टर्ब होती. ओके. हे बघा इथे तुम्ही छान, तुम्हाला DNA रेप्लिकेशन होऊ देणार नाही, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होऊ देणार नाही, आणि मग ट्रान्सलेशन प्रोसेससुद्धा काही बॅक्टेरिया होऊ देत नाही. काही म्हणजे होऊ देत नाही, म्हणजे अँटीबायोटिक जे आहे त्याला बाइंड होतो आणि ती प्रोसेस कंप्लीट होऊ देत नाही, डिस्टर्ब करतो, आणि प्रोटीन सिंथेसिस होणार नाही बॅक्टेरियल सेलच्या आतमध्ये. सेल वॉल रप्चर झाली तर तो बॅक्टेरियल सेल जगणार नाही. प्रोटीन सिंथेसिस मशिनरी बंद पडली तर ते बॅक्टेरियल सेल जगणार नाही, पॅथोजेनिक बॅक्टेरिया. सेल मेम्ब्रेन जर त्याची रप्चर केली तरीही सुद्धा तो पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम जगणार नाही. मग अशा वेळेस तो बॅक्टेरियल सेल किल होणार आहे, पॅथोजेनिक बॅक्टेरिया किल होणार आहे विथ द हेल्प ऑफ केमोथेरपिक एजंट. आणि यालाच आपण काय म्हटलेलं आहे, यालाच आपण म्हटलेलं आहे मायक्रोबियल कंट्रोल. तर आपण फिजिकल मेथड पाहिल्या काही मागच्या लेक्चरमध्ये, काही केमिकल मेथड पाहिल्या, आणि काही अँटीबायोटिक आणि केमोथेरपिक एजंटनंसुद्धा आपण काय केलेलं आहे, मायक्रोबियल कंट्रोल केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं इथे युनिट जे आहे, युनिट नंबर सेकंड मायक्रोबियल कंट्रोल, सेमिस्टर सेकंडमधलं युनिट नंबर सेकंड मायक्रोबियल कंट्रोल इथे संपलेलं आहे. सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे. थँक्यू एव्हरीवन.